नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघणार आहोत की संख्यांच्या जगात हा आपला तिसरा लेसन आहे आणि त्याचा सगळ्यात शेवटचा एपिसोड, सगळ्यात शेवटचा पार्ट आहे, पार्ट 5 एक्सरसाइज. त्याच्यामधली 3 नंबरची आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि आज इथे आपला हा लेसन कंप्लीट होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. संख्यांच्या जगात भाग 5. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता -5 ही संख्या आहे. आता कोणती संख्या आहे? पूर्ण संख्या आहे का? नाही. पूर्ण संख्या कुठून स्टार्ट होते? 0 पासून स्टार्ट होते. 0 1 2 3 हे आहे पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या कुठून स्टार्ट होते? आपल्याला माहिती आहे, आपण बघितलेलं आहे. 1 2 3 ही नैसर्गिक संख्या झाली. मग पूर्णांक संख्या आहे का? हो, पूर्णांक संख्या आहे, कारण की पूर्णांक संख्यामध्ये आपली ही जी संख्या रेषा असते तिथे आपल्याला मिडलला 0 असतात आणि इकडचे धन आणि इकडचे सगळे ऋण या सगळ्या संख्या यांचा समावेश पूर्णांक मध्ये येतो. म्हणून करेक्ट आपलं ऑप्शन कोणता आहे? पूर्णांक. अपूर्णांक नाही, कारण की आपण अपूर्णांकामध्ये 1/5 3/4 असं लिहितो, तर हे सुद्धा आहे का? नाही. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन कोणता आहे? क नंबर पूर्णांक संख्या. बरोबर. देन आता काय दिलेलं आहे? सेकंड क्वेश्चन आपला आहे की -5 आणि 0. मग याच्यामधला मोठा संख्या कोणती? तर आपल्याला माहिती आहे की आता आपली ही संख्या रेषा आहे. इकडे 0 आहे, इकडे 1 2 3 असतात, इकडे -1 -2 असतात. आणि जसं आपण उजवीकडे जाऊ तर याच्या संख्या ह्या मोठ्या होत जातात आणि डावीकडे गेल्या तर आपल्या संख्या ह्या ऋण होत जातात. बरोबर. मग आता -5 च्या उजवीकडे 0 आहे, म्हणून 0 हा काय आहे? मोठी संख्या आहे. बरोबर. म्हणून करेक्ट आपला ऑप्शन कोणतं राहणार? ब नंबरचं आहे. मग आता खालील विधाने चूक की बरोबर ते आपल्याला लिहायचं आहे. 0 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे का? आत्ताच आपण बघितलं की नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते? 1 2 3 पासून होते. मग याच्यामध्ये 0 आहे का? नाही. म्हणून हे विधान काय आहे? चूक आहे. बरोबर. देन सेकंड नंबर, सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहेत. तर आता बरोबर आहे, सर्व नैसर्गिक संख्या तर या पूर्ण संख्या. तर नैसर्गिक संख्यामध्ये काय येते? 1 2 3 4 आणि पूर्ण संख्या कुठून स्टार्ट होते? 0 पासून. मग आता 0 पासून स्टार्ट होते आणि त्याच्यामध्ये 1 2 3 हे नंबर्स येतात, म्हणजेच हे काय आहे? बरोबर. आपला आन्सर काय आहे? बरोबर. देन थर्ड काय आहे? सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या आहेत. आता सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या आहेत. पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होते, पण नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते. मग आता 1 च्या आधी 0 आहे, मग 0 तर त्या नैसर्गिक संख्येमध्ये येत नाही. म्हणून मग आपला सेंटेन्स, हे वाक्य काय आहे? चूक आहे. देन लास्ट नंबरचं काय आहे? विरुद्ध संख्यांची वजाबाकी 0 असते. हो, असते, कारण की आपण बघितलेलंच आहे. आपलं हे सेंटेन्स, आपलं हे वाक्य बरोबर आहे का? कारण की आपण बघितलं की जेव्हा समसंख्या असतात, +5 आणि -5, तर असं आपण घेतलं तर यांची काय येणार? त्यांचं उत्तर 0. वजाबाकीचं उत्तर म्हणजे 0 येणार आपलं. म्हणून हे विधान काय आहे? बरोबर आहे. तिसरा नंबरचा क्वेश्चन आहे, खालील 4 संख्या आहे, आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचं. चढत्या क्रमाने म्हणजे काय? आधी सगळ्यात लहान संख्या, त्याच्यानंतर मोठी अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. आता इथे बघा, 87 दिलेलं आहे, इथे पण 87 आहे, इथे 85 आहे आणि 89. म्हणजे 85 ही सगळ्यात छोटी संख्या आहे. म्हणून आपण सुरुवात कुठून करणार? 85 करोड 93 लाख, देन 21,793. बरोबर. आता त्याच्यानंतर मोठी संख्या कोणती आहे? आता दोन्ही ठिकाणी 97 आहे, पण 97 नंतर इथे 29 येत आहे, इथे 39, म्हणजेच आता हा आपला दुसरा नंबर चढत्या क्रमाने. मग आता इथे आपण लिहिणार 87 करोड 29 लाख, देन 35,104. देन थर्ड नंबरला काय आहे? हा थर्ड नंबरला येणार. मग थर्ड नंबरला आपण लिहिणार 87 करोड 39 लाख 27,401 आणि सगळ्यात शेवटी कोणती येणार? आता ही संख्या येईल. आता इथे आपण काय लिहिणार? 89 करोड 51 लाख, देन 23,307. अशा प्रकारे आपण ह्या 4ही संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. आता
आता आपला 4th नंबरचा क्वेश्चन आहे. 1 ते 9 हे अंक एकदाच वापरून 5 अंकी संख्या तयार करा व त्यांचे वाचन शब्दात लेखन करून सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या कोणती ते लिहायचं आहे. आता ही संख्या कोणती ते तुम्ही करू शकता. तर आपण इथे लिहून घेऊया. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9. आता ह्या संख्या लिहून गेल्या आहे. आता या संख्यांना आपल्याला एकचदा यूज करायचा आहे. तर असे आपण काय करणार, आधी सुरुवातीला 5 अंकी आपल्याला तयार करायची आहे. मग आता आपण इथून पहिले काय करणार, 1 2 3 4 5 ही संख्या घेऊया. म्हणजेच पहिली आपली काय येणार, 1 2 3 4 5. मग आता आपण काय करणार, मग आता 2 पासून स्टार्ट करू, 1 ला सोडून द्यायचं. मग काय आहे, 2 3 4 5 6. मग आता दुसरी संख्या कोणती झाली की 2 2 3 4 5 आणि 6. बरोबर. आता तिसरी संख्या आता घेणार आपण, 2 ला सोडून दिलं. मग आता काय होईल, 3 4 5 6 7. म्हणून आपण इथे लिहूया. आता तिसरी संख्या कोणती होणार आपली, 3 4 5 6 7. आणि चौथी कोणती होणार, मग चौथी होईल आपल्याला, आता 3 ला सोडून दिलं आपण. मग चौथी कुठून होईल, स्टार्ट 4 पासून होईल. 4 5 6 7 8. मग आता इथे आपण लिहूया 4 5 6 7 8. आणि सगळ्यात शेवटची कोणती, आता 5 ला पकडून 9 पर्यंत. मग आता पाचवी कोणती आहे, 5 6 7 8 9. अशा संख्या आपण तयार केल्या. मग आता आपण इथे लिहून घेऊया. आता या संख्या आपल्याला अक्षरामध्ये सुद्धा लिहायचं आहे. मग आता आपण कसं लिहिणार, 12,000. अक्षरामध्ये काय लिहिलं आपण, 12,345. मग दुसरी संख्या आपली काय झाली, 23,000. देन 23,000 काय आहे, 456. देन तिसरी संख्या काय झाली आपली, 34,567. देन चौथी संख्या कोणती आहे, 45 678. आणि सगळ्यात शेवटची कोणती आहे, 56,789. आता ह्या आपल्या 5 संख्या म्हणजे सगळ्यात ह्या संख्या आपण तयार केलेल्या आहेत. मग आता याच्यातली सर्वात लहान संख्या कोणती, आपली सगळ्यात लहान संख्या कोणती आहे आपली, ही सर्वात लहान ही संख्या झाली. बरोबर, सर्वात लहान संख्या. आता हे एकदाच वापरून आपल्याला सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. मग आता आपण उलट्याप्रमाणे सुद्धा लिहू शकतो. मग आता याचाच आपण दुसऱ्या स्लाइडवर बघूया की हे आपण कसं लिहिलेलं आहे. संख्या कशा लिहिल्या होत्या, 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपण सरळ संख्या एकदा घेतल्या होत्या. आता आपण उलट्या साईडनी जाणार आहोत. तर आता आपण कुठून स्टार्ट करणार, आता 5 4 3 2 1. आपण असं लिहू. आता 5 4 3 2 1. देन आता आपण 1 ला सोडून दे आता पुन्हा. मग आता कुठून 6 करणार आहे. मग आता 6 5 4 3 2. बरोबर. देन 3. तिसरी संख्या आता 3 ला सोडून दिलं आपण, म्हणजे 7 पासून सुरुवात करणार आपण. आता 7 6 5 4 आणि 3. मग चौथी संख्या कोणती आहे, 8 पासून सुरुवात करू आपण. 8 पासून सुरुवात केली तर आपलं काय होईल, 8 7 6 5 आणि 4. आणि सगळ्यात शेवटची संख्या कोणती आहे, 9 पासून सुरुवात करू आपण. आता काय येईल, 9 8. देन 7 6 आणि 5. अशा आपल्या ह्या संख्या मिळाल्या. मग आता आपण पुन्हा याला अक्षरामध्ये लिहिणार आहोत. 54,345.
321. आता ही कोणती आहे? 65,432. देन 76,543 आणि 87,600 आणि लास्ट आहे 98,000 काय आहे? 765. आपला 5th नंबरचा क्वेश्चन आहे. वहीवर संख्या पट्टी काढून त्यावर -5, 3 आणि -3, 7 या संख्या दाखवायची आहे. आता ही संख्या पट्टी काढलेली आहे आपण, मधात 0 आहे. आपल्याला काय दाखवायचं आहे? -5 म्हणजेच आता याला मी सर्कल केलेलं आहे -5. देन 3 हा आपला 3 आणि -3 बरोबर आणि 7 हे संख्या आपल्या संख्या रेषेवर आपण काढलेले आहे. देन दुसरा क्वेश्चन काय आहे? शून्याच्या उजव्या बाजूच्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? मग आता काय म्हणतात आपण? शून्याच्या उजव्या बाजूला कोणत्या संख्या असतात? धन संख्या असतात. मग आता आपल्याला पूर्ण याच्यात उत्तर लिहायचं आहे की शून्याच्या उजव्या बाजूच्या संख्यांना धन संख्या म्हणतात. आणि तिसरा आहे की शून्याच्या डाव्या बाजूच्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? डाव्या बाजूला कोणत्या संख्या असतात? ऋण संख्या. ऋण संख्या असतात. नंबर 6 आपला, पर्यावरण संरक्षणासाठी एका जिल्ह्याने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 69,27,762 एवढा खर्च केला आणि आर्थिक वर्ष 24-25 मध्ये 88,36,584 एवढा खर्च केला. मग आता दोन्ही आर्थिक वर्षामध्ये एकूण खर्च किती झाला ते आपल्याला पाहायचं आहे आणि 23-24 पेक्षा 24-25 मध्ये अधिक खर्च किती झाला ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. बरोबर. मग आता आपल्याला दोन्हींचा एकूण खर्च बघायचा आहे. आधी सुरुवातीला 2 इथे क्वेश्चन दिलेले आहे. तर सुरुवातीला एकत्र दोन्ही वर्षाचा म्हणजे 23 आणि 24 याच्यामधला दोन्ही एकत्र खर्च किती आहे ते पाहण्यासाठी आपल्याला दोघांची काय करायला लागेल? बेरीज करावी लागणार आहे. मग आता आपण लिहून घेणार. तर आता सुरुवातीला काय आहे की 2023-24 आर्थिक वर्ष 2023-24. मग इथे काय आहे? किती खर्च झाला? तर इथे आपण लिहिणार खर्च आहे 69 काय आहे? 69,27,762 एवढा खर्च झाला. आणि किती आहे? आर्थिक वर्ष 24-25 मध्ये खर्च किती झाला एकूण? तर आता इथे आपल्याला लिहावं लागेल 88 लाख किती आहे? 36,584 एवढा खर्च झाला. मग आता यांचा एकूण खर्च किती आहे ते पाहण्यासाठी आपल्याला इथे बेरीज करावी लागणार. मग आता बेरीज करताना आपण किती लिहिणार आहे? 4 आणि 2 6 आणि 8 आणि 6 किती झाले? 14. मग हातचा आला 1. मग 7 आणि 1 8. 8 आणि 5 8 आणि 5 13. हातचीचा आला 1. 7 आणि 1 8 आणि किती आहे? 8 आणि 6 14. मग पुन्हा 1 आपण हातचीचा घेतला. 3 आणि 2 5 आणि 1 6. 8 आणि 8 16 आणि 1 17 आणि 6 आणि 6 आणि 1 7. 7 आणि 1 8 म्हणजेच किती झाले? 15. म्हणजेच आता आपला खर्च किती आला? म्हणून एकूण खर्च 24-25 मध्ये आर्थिक खर्च किती झाला? आर्थिक खर्च किती झाला? 1,57,64,346 रुपये एवढा झाला. आता आपल्याला 23-24 पेक्षा 24-25 मध्ये किती अधिक झाला ते पाहण्यासाठी इथे वजाबाकी करावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपण नेक्स्ट स्लाइडवर बघूया. नेक्स्ट याच्यामधलाच दुसरा क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे की 23-24 पेक्षा 24-25 मध्ये अधिक किती झाला ते पाहण्यासाठी आपल्याला इथे वजाबाकी करावी लागणार आहे. मग आता आपण पुन्हा लिहू की खर्च आर्थिक खर्च किती आहे? आर्थिक खर्च
24-25 मध्ये 24-25 मध्ये किती झालेला आहे? आपल्याला मोठी संख्या आधी लिहावी लागेल, म्हणून मग आता आपण इथे लिहू 88,36,584. आणि आर्थिक खर्च कोणता आहे? कोणतं वर्ष आहे आर्थिक खर्च? आता 23-24 आपल्याला पाहावं लागेल. 23-24 मध्ये तर 23-24 मध्ये किती आहे? 69,27,762 एवढा आर्थिक खर्च आहे. मग आता याचा आपण काय केलं? वजाबाकी झाली. मग आता वजाबाकी करताना आपल्याला काय करायचं? आता 4तून 2 गेले, 2 राहिले. मग 8तून 6 गेले, इथे पुन्हा किती राहिले? 2. 5तून 6, 5 मधून 7 होतात का? म्हणून नाही, इथे आले 15. 15तून 7 गेले, किती राहिले? 8. मग इथे आले पुन्हा 5, मग पुन्हा इथे 15 झाले, तर 15तून इथे किती झाले? 15तून 7 वजा झाले, तर इथे किती राहिले? 8. मग इथे आले आहेत 2. 2मधून 2 गेले, 0 राहिले. देन 8 मधून 9 जात नाही, म्हणून इथे झाले 18. इथे आले आहेत 7. मग 18 मधून 9 गेले, तर किती राहिले? 9. आणि 7 मधून 6 गेले, 1 राहिला. म्हणजेच आपला किती आला आहे? एकूण खर्च म्हणजेच काय आहे? 23-24 पेक्षा 24-25 मध्ये किती अधिक खर्च आला? तर आता आपण इथे लिहू, म्हणून 19,08,000 म्हणून 19,08,822 रुपये इतका 23-24 पेक्षा 24-25 मध्ये अधिक खर्च झाला. आता आपला लास्ट क्वेश्चन आहे, तो आता आपण बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपल्याला इथे लास्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? दिलेल्या चौकटीमध्ये 1 ते 9 अशा प्रकारे लिहा की प्रत्येक संख्या एकदाच येईल व त्यांची उभी व आडवी व तिरपी बेरीज समान येणार आहे. मग इथे आपल्याला समान संख्या दिलेल्या आहे. मग आता आपण यांची बेरीज केली तर ही किती होते? 8, 8 आणि 5 13 आणि 2 15. आणखीन आपण याची केली 8 आणि 1 9, 9 आणि 6 किती होतात? 15. म्हणजेच आपल्याला इथे पण 15 पाहिजे आहे, इथे पण ही किती होते आहे? आपली 15. मग आता 5 आणि 3 8, 8 होते आणि आपल्याला 15 पाहिजे आहे, म्हणजेच इथे आपल्याला कोणता नंबर येणार आहे? 7. म्हणजे जेणेकरून आपला नंबर किती होईल? इथे 15 होणार. आणखीन इथे आता आपली याची 8 आणि 3 11 होत आहेत. मग 11 मध्ये असे किती नंबर्स मिळवायचे की ज्याची टोटल आपली 15 होईल? तर इथे येणार आहे 4. मित्रांनो, इथे आपला हा लेसन पूर्ण संपलेला आहे. लगेचच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.